हॅलो. फलंदाजाचं नाव कळवा. बॅटिंग करणारा संघ आपल्याला विनंती आहे, आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवला तर फार बरं होईल. हॅलो. फलंदाजाचं नाव स्ट्राईक नॉन स्ट्राईक. हॅलो. बॅटिंग करणारा संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू आला तर फार बरं होईल. संतोष आणि अक्षय आघाडीच्या जोडीमधून येत असताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल त्या ठिकाणी स्क्वेअर बॉल आलाय, व्हाईट बॉल येतोय.
हॅलो. पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवरती डबल 5. एका विकेटच्या मोबदल्यात अनिल शेंडे यांचं पहिलं षटक पाहायला मिळालं. आता जोडीमधून संकेत मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो वनडाऊनसाठी. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला अगदी आपण पाहतोय क्रीडा नगरीच्या आतमध्ये. पहिल्या डावाचा खेळ अजूनपर्यंत या स्पर्धेतला सर्वाधिक हाय स्कोर जो अगदी आपण पाहिलाय 89 धाबा. त्याच टीम मधला सर्वाधिक फास्टेस्ट 50 करण्याचा कारनामा खेळाडूने केलाय. नितीन मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हर घेऊन येत असताना पाहायला मिळतात. एकच ओव्हर पॉवर प्ले असेल त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल 4 गोलंदाजी हाताळतील या गोष्टीकडे देखील मी आपलं लक्ष वेधेन. पहिल्या 6 बॉलमध्ये 5. चला क्षेत्ररक्षण करणार संघ थोडी घाई करा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला अगदी आपण पाहिलं दुसऱ्या षटकाचा खेळ नितीन यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र दिशाईन चेंडू स्क्वेअर बॉल त्या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉल येतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा ऍड होत असताना पाहायला मिळते. दुपारचं सत्र या स्पर्धेचं यावेळेला फटका तर जबरदस्त खेळलाय. बॅटच्या रडारवरती आलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. आणखीन एक विकेट आली असती परंतु जेल ड्रॉप त्या ठिकाणी केला गेलाय. फ्रीचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच आउटस्टँडिंग. तिथून मात्र हा षटकार फसतोय की काय. दोघे जण मॅरेथॉन स्टाईल पळतायत मैदानाच्या आतमध्ये. ही धाव अंगलटी आली असती परंतु रनआउट चान्स होता त्या ठिकाणी. 2 धावा. धावा बनल्यात पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 10 धावा. या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका तर जबरदस्त आलाय. नैसर्गिक अडथळा येतो का ते पाहणं फार महत्वाचं राहू शकतं परंतु आता या वेळेला बॉल जाईल माउंडेलियनच्या दिशेने. 4 धावा. चौकार. षटकार 6 धावा आहेत का त्याच्या. ओके पुन्हा एकदा अक्षय पाटील
स्ट्राईक वरती येत असताना पाहायला मिळतात। ओ हो हो, पाटलांचा बोलबाला, पाटलांची पाटील शाही मैदानाच्या आतमध्ये 6 धावा, षटकार। नाद करती का यावंच लागतंय पाटलांची फलंदाजी पाहण्यासाठी। त्याच्यावरती कडा प्रहार आणि धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 22 धावा। पाटलांचा आहेत ना साऱ्या गोष्टी चर्चेचा विषय राहिला होता। पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा क्रिकेट, पाटलांचा नाच। पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय। षटक त्या ठिकाणी संपलाय। 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटक संपल्यानंतर तब्बल धावा बनल्यात। पहिल्या 12 बॉल मध्ये 22। आतमध्ये येईल अथवा पेनल्टी दिली जाईल, विनंती असेल सगळ्यांनी आतमध्ये यायचं नाहीये। कोणीतरी एकच आतमध्ये येईल, आपल्याला विनंती असेल बॅटिंग करणारा संघ। डिसिजन येण्याआधी कोणी आतमध्ये एंटर करायचं नाहीये। मी आधीच तुम्हाला सूचना दिल्या होत्या या गोष्टीच्या। यानंतर जर का आढळलं अशा काही गोष्टी तर पॅनलाइज केले जाईल आपल्याला। यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल, तिथे एक सिंगल। धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा।
या बेला सफल होऊन घेण्याचा प्रयत्न, सुपला शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हुकला तो टेकला, त्याने ठोकला आणि आला सुपला. धाव बनलाय तब्बल 31 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये सुपला शॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 31 बनल्यात. ओहो हो, या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जजमेंट अवे फ्रॉम दी बॉडी असणारा बॉल तिथे पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र फटका फसतोय त्या ठिकाणी. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शेष या षटकामधला. यावेळेला आडव्या बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक तर आली आहे. बॉल फेकी केलाय. वाराच्या वेगाप्रमाणे षटक संपलंय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा बनला स्कोर कार्ड वरती. पहिल्या 18 बॉल मध्ये 33 धावा, 33 रन्स. चांगलं स्कोर कार्ड या ठिकाणी बनलं गेलंय. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. रिजन मध्ये तिथे मात्र एक हाताने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न. दोन धावा आल्यात म्हणजेच तर काय आता धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती. तब्बल 35 रन स्कोर कार्ड वरती बनतात. 35 धावा बनतात. 4थ्या षटकाचा खेळ. नवीन गोलंदाज. ओहो हो, या बैला लोअर फुल टॉस बॉल होता. परफेक्ट मिडल ऑफ द स्ट्रोक. बॅटच्या रडार वरती न येणारा बॉल. एक डॉट बॉल आहेत ना, तुम्हाला कुठे ना कुठे तरी अगदी संकेतच देत आहेत. तुम्ही धावा गोळा करा. तुम्ही धावा जर काढल्या नाहीयेत तरी या स्पर्धेतून आव्हान आहे ना तुमचं जास्तीत जास्त कठीण होऊन बनेल. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 35 बनल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ शेष. ओहो हो, या बैला आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉल मध्ये सिंगल आल्यानंतर तदनंतरचे 2 बॉल फास्ट अँड फ्युरियस वेगाने त्या ठिकाणी हाताळले जात आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस वे वरती वेगाने जाणाऱ्या गाड्या आणि त्याच वेगाने पडणारा बॉल कुठे ना कुठेतरी संकेतच देतोय. 4था बॉल. आणखीन एक. 4 बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओहो हो, काय घडतंय हे प्रभू. ए हरिनाम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला लागेल. नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूने धावायची आवश्यकता नव्हती. तो धावला, त्याचा विकेट आला. डायरेक्ट हिट. जबरदस्त क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाने अगदी नेमच धरला होता. यासाठी ओळखले जातात मुंबई पोलीस. कोणाला कसं कुठे टार्गेट करायचं.
35 सेकंड लास्ट बॉल. आडव्या बॅटने प्रहास सेकंड लास्ट बॉल वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती षटकार आलाय. 6 धावा. चार षटक संपल्यानंतर धावा बनल्यात तब्बल 47 धावा. मगाशी 4 बॉल मध्ये 35 होतात. तदनंतरचे शेवटचे 2 बॉल आहेत ना, एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकार आले, कमबॅक केलं. आता लास्ट ओव्हर विपुल. या 6 बॉल मध्ये आणखीन किती बनणार ते पाहिलं जाईल. शेवटचे 6 बॉल प्रेशर रिलीज असेल का ते पाहिलं जाईल पहिल्या बॉल पासून. 47 रन, 47 धावा. लास्ट ओव्हर पहिला बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. स्विच हिट. सरळ बॅटने फटके येतात, मग आडव्या बॅटने फटके खेळायची काय गरज आहे. आज प्रश्न आता पडला असेल का सिंगल डबल इथून धावा बनणं 60+, 65+. धावा जितके बनतील ना तितके आव्हान प्रतिस्पर्धी संघाला थोडस कठीण होऊनच जाईल. पहिलाच बॉल डॉट आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला मिळतोय. ओहो हो, लोअर फुल टॉस थेट मारलाय वर्सोवा बीचकडे बॉल. तिथे नो बॉल आलाय. पंचांचा डिसिजन. षटकार. 6 धावा. थँक्यू. आय वन नाही मैदानाच्या आतमध्ये अविनाशच्या बॅट मधून तब्बल षटकार येत असताना पाहायला मिळतोय. नो बॉल आलाय. +7 धावा, म्हणजे आता धावा बनण्याला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा थोडस प्रेशर रिलीज असेल विपुल वरती. ओहो हो, या बेला मात्र चाणाक्ष आणि चतुर. तिथे फ्री हिटचा बॉल. आता डॉट बॉल काढलाय. धावा बनला स्कोर कार्ड वरती. तब्बल 54 धावा, 54 रन्स. इथून पुढचे येणारे बॉल, इथून पुढचे येणारे रन्स, इथून पुढचे येणारे चौकार षटकार काय पाहायला मिळणार. यावेळेला फटका तर जबरदस्त खेळलाय. नो मॅच मध्ये बॉल पडल्यानंतर एक कंप्लीट केली आहे. दुसरे प्रयत्न स्ट्राइक वरती बॉल फेकी केला गेलाय. डबल अर्जित केले जातात. दुहेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आता धावा बनल्यात. तब्बल 56 रन्स. तीन बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 56 बनल्यात.
या बेला मात्र पुन्हा एकदा कव्हर सीझन मध्ये षटकार येतोय. आधा षटक समाप्तीनंतर आहे ना असं वाटलं नव्हतं की 35 नंतर धावा बनतील, परंतु त्या धावा बनायला सुरुवात झाली आहे. 62 रन, 62 रन्स. ओ हो या बेला डॉट बॉल आलाय, तिथे रनआउट चान्स, तिथे विकेट. तब्बल धावा बनल्यात पहिल्या इनिंग ब्रेक नंतर 30 बॉल मध्ये 64 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. अर्थात मुंबई रेल्वे या टीमला तब्बल 65 धावा, 65 रन या करायचे आहेत.
गोलंदाजचं नाव कळवा. अक्षय. ओके. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पलटोले आणि मंगेश मैदानाच्या आतमध्ये. 65 धावा चेस करायचे आहेत दोन्ही बाजूने ना. अगदी समांतर धाव संख्या येत असताना पाहायला मिळणार का. साऱ्या गोष्टी आहेत ना त्या या मॅच मध्ये पाहिल्या जातील. दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये 35 बनल्या होत्या परंतु तदनंतरच्या 2 षटकांमध्ये ना षटकार षटकार आणि षटकारच येत असताना पाहायला मिळाले. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक नंबर पहिलं पॉवर प्लेचं षटक. क्षेत्ररक्षण सज्ज झालाय. आघाडीचे बॅटर सज्ज झालेत. बॉलिंग एंड वरती अक्षय सज्ज झालाय. पहिला बॉल 30 चेंडू 65 धावा. पहिला बॉल उंच उडवलाय पाठवलाय ठोकून दिलाय आर पार. आता डिसिजन काय येतोय. मुख्य बाउंड्री लाईनच्या आतमध्ये असलेले प्रेक्षक खेळाडू वर्ग थोडस कोऑपरेट करा. जर का बॉल आला फलंदाजी करणाऱ्या टीमला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीये. या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या असतील. आपल्या सर्वांच्या या स्पर्धा आहेत त्याच्यामुळे आपण प्रत्येक संघाला कोऑपरेट करायचंय. खेळाडू वर्ग आपल्याला वारंवार विनंती असेल बाउंड्री लाईनच्या थोडस पाठीमागे राहिला तर फार बरं होईल. पॉवर प्लेचं षटक. पहिला बॉल अक्षयचा तिथे षटकार आलाय. पलटोले पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओहो हो या बेला आणखीन एक बिर कटवलाय. बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा षटकाराच्या दिशेने. त्या 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले आणि चर्चा करण्यासाठी आहे ना पलटोले यांनी भागच पाडला मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. 12 धावा बनल्यात. 65 चा पाठलाग करायचा आहे. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याच्यावरती कडे केलेले प्रहार वार षटकार. तिसरा येणार का ते देखील आता पाहिले जाईल. प्रेशर रिलीज असेल बॉलिंग एंड वरती अर्थात अक्षय वरती. ऑलरेडी 2 आले. तिसरा येणार का. आपण अनेक वेळेला म्हणतो ना बाहेरून बोलणं जितकं सोपं असतं आतमध्ये ज्या खेळाडूवरती ज्या गोलंदाजावरती प्रेशर असतं ना त्या प्रेशर त्यालाच ठाऊक असतं. 2 बॉल मध्ये 12 बनल्यात. तिसऱ्या बॉल साठी कान मंत्र दिले जातात आपल्या साथीदारांकडून. दोन बॉल मध्ये 2 षटकार आलेत. 12 बनल्यात. आता तिसरा बॉल तिथे काय येणार. चौकार येणार षटकार येणार की विकेट येणार. महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला अगदी आपल्याला पाहायला मिळतोय.
तिसरा ही बॉल आणि तिसऱ्या बॉल वरती पाठवलाय, ठोकून दिलाय. 3 बॉल मध्ये 3 षटकार. किशोर पलटोले 3:20 सुरुवात केली आणि 3:24 यानं तिसरा षटकार ठोकला. काय फलंदाजी केली आहे या पठ्ठ्याने. नाच करती काय यावंच लागतंय. हॉटेल भाग्यश्री आज बंद राहील. चौथा येणार का, परंतु पॉइंटला ढकललाय. बॉलला दिशा दिली आहे. तिथे चौकार येतोय का हे पाहणं फार महत्वाचं ठरू शकतं. नैसर्गिक अडथळा तिथे आहे, परंतु 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा आल्यात. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती. 4 बॉल नंतर तब्बल 21 धावा. अक्षरशः सपाटून मार खाल्ला या गोलंदाजाने. 4ही मुंड्या चितच केल्या गेल्यात. 4 बॉल मध्ये 21 आल्यात. 2 बॉलचा खेळ अजून शेष आहे. सेकंड लास्ट बॉल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विकेट नंबर 1. सेकंड लास्ट बॉल वरती गली रिजन मध्ये कॅच. पहिल्या 4 बॉल मध्ये बोलबाला फलंदाजाचा राहिला, परंतु 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये साथीदार माघारी परतताना पाहायला मिळाले. पहिले 4 बॉल फलंदाजाचे राहिले. 5वा बॉल अक्षयचा राहिला, तिथे विकेट आली आणि आता नवीन फलंदाज बंडाऊन साठी जात असताना शंकर पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक तिथे पाहायला मिळतोय. बॉल कलेक्ट केला गेलाय. षटक संपलंय. पहिल्या 6 बॉल मध्ये तब्बल धावा बनल्यात 22 रन्स. 22 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. 65 चा पाठलाग करायचा आहे. बॉलर्स नेम संकेत. शंकर संकेत. ओके, संकेत मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा षटकात आहे ना.
जबरदस्त फटकेबाजी, त्याच्यामध्ये एक विकेट आली. परंतु आता संकेतकडे बॉल सुपूर्द केला गेलाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. सिंगल धाव अर्जित केली जाते. पॉवर प्लेच्या षटकात तुम्ही जितक्या धावा गोळा करताय ना तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट ठरतात. परंतु तदनंतरच्या षटकात तुम्ही तिथून पुढच्या धावा आणखीन कशा काढताय ना फार महत्वाचं ठरतं. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. किशोर पलटोले बॅट मधून अशी 4 बॉल मध्ये 21 धावा आल्या होत्या. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ अजून 3 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पहिल्या बॉलमध्ये सिंगल आली आहे. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण का जास्तीचा वेळ घेताय. वारंवार विनंती आहे आपण चला थोडी घाई करा. दुसरा बॉल पुन्हा एकदा. यावेळेला इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती जबरदस्त स्ट्रोक. आणखीन एक देखना दर्जेदार उत्तुंग स्ट्रोक आलाय. झाबा 29 रन्स पोटवरती लागले गेलेत. दुसऱ्या षटकामध्ये थोडी स्टोड प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. किशोरची विकेट आहे ना क्रिकेट मधली फार इम्पॉर्टंट ठरू शकते. त्याचा प्रत्येक येणारा झेल आहे ना एखाद्या वेळेनुसार सारखाच आहे. यावेळेला पुन्हा एकदा किशोरच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, परंतु नैसर्गिक अडथळा आता प्राप्त झालाय. नशीब आणि नशिबाची फाशे आहेत ना कधी उलटे फिरतील ना याचा अंदाजच नसतो. क्षेत्ररक्षण आतमध्ये असणारे खेळाडू थोडेसे पाठीमागे व्हा. आपल्याला विनंती आहे जे आतमध्ये बसलेत बाउंड्री लाईनच्या आतमध्ये खेळाडू वर्ग चला कोऑपरेट करा. आपल्याला विनंती आहे. धाव बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 30 धावा. धाव बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 30 धावा. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर सीझन मध्ये मारलेला बॉल उंच मध्ये एक धाव आली आहे. दुसरे प्रयत्न तिथे केला गेलाय परंतु आता तो देखील बॉल जाईल चौकाराच्या दिशेने. 4 धावा. वरती तब्बल 34 धावा, 34 रन्स. 65चा बाटला करायचा असताना 34 अजूनपर्यंत बनल्यात. जुने 31 ची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. डॉट बॉल येतोय.
दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना अशा स्टाईलची फलंदाजी करणं आहे ना फार देखणं दर्जाचं राहतंय. मैदानाच्या आतमध्ये 31 बनल्यात, 34 बनल्यात. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. सलग 2 बॉल डॉट आलेत. प्रहार कडे आले परंतु 2 बॉल डॉट देखील आलेत. आता शेवटचा बॉल शेष असेल या षटकातला. हा जर का डॉट बॉल आला तर आणखीन प्रेशर रिलीज होऊ शकतं कारण का येणारे 3 षटक त्याच्यामध्ये तुम्हाला फटकेबाजी करूनच खेळावं लागेल. षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 12 बॉल मध्ये 34 आणि यानंतर तिसरं षटक. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ 18 बॉल मध्ये 31 आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ चला जास्तीचा वेळ घेऊ नका. 3 मॅचेस अजून आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. कोऑपरेट करा थोडस. चला आपल्याला वारंवार आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येत आहेत. 18 बॉल 31 आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पेनल्टी दिली जाईल आता, पण का जास्तीचा वेळ घेताय कळत नाहीये. पहिलाच बॉल आडव्या बॅटने प्रहार केलाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. धावा बनला स्कोर कार्ड वरती डबल 36. 17 चेंडू अजूनही 29 आवश्यकता आहे. 17 बॉल 29 आवश्यकता या मॅच मध्ये. कमी उंचीचा बॉल आडव्या बॅटने प्रहार. सिंगल धाव अर्जित केली जाते. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 सिंगल आल्या त्या ठिकाणी. धाव बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 37 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. महत्वपूर्ण सामना. लोअर फुल टॉस
ओहो हो, व्हॉट अ कॅच. मॅचचा टर्निंग पॉइंट शिफ्ट करणारा हा झेल होता. मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही किशोर विकेट आहे ना, फार महत्वाची ठरू शकते. 8 बॉल 31 धावांवरती तो वैयक्तिक परफॉर्मन्स करतोय. त्यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला बॉल क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डॉट बॉल त्या ठिकाणी येतोय. निश्चित कुठे ना कुठेतरी येत ना, आता थोडंसं प्रेशर रिलीज झालंय. मगाशी बॅटिंग करणारा संघ खुश होता, आता थोडस प्रेशर रिलीज होतंय की काय. ज्या पद्धतीने 14 बॉल अजूनही 28 ची आवश्यकता आहे. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल, हाईट फॅक्टर, परंतु आता नो बॉल आलाय. 4 धावा तब्बल. चला आर्ग्युमेंट होणार नाहीये. चला पंचांची आर्ग्युमेंट आपण करू नका. डिसिजन दिला गेलाय, तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. चला आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ. नो बॉल आहे का सर? एक मिनिट. ए, ए बेटा अर्थात त्या 4 धावा असतील आणि या 4 धावेच्या मदतीने शेवटचा बॉल शेष आहे. 41 धावा. आता 13 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. 13 बॉल 24 ची आवश्यकता.
महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला आपण पाहतोय. 13 बॉल 24 करायचे आहेत. हा बॉल फार महत्वाचा ठरू शकतो. मॅचचं टर्निंग पॉईंट शिफ्ट करणारा. जर का डॉट बॉल आला तर कुठेतरी प्रेशर रिलीज होईल एवढं म्हणणं नक्की. यावेळेला उडवलाय बॉल. उंच हवाई हल्ला त्या ठिकाणी केला गेलाय. आता बॉलने गिरकी घेतली आहे. 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्यात. आता करायच्यात 12 बॉल मध्ये 22 धावा. आता इथून पुढे खरी परीक्षा असेल कारण का 12 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. सेकंड लास्ट ओव्हर. या मॅचचं टर्निंग पॉईंट शिफ्ट करणार का हे देखील आता पाहिले जाईल. किशोर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत ना साऱ्या गोष्टी शक्य आहेत. बॉलर्स नेम अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अशी फलंदाजी पाहिली. आता गोलंदाजी अक्षय पाटीलचा पहिला बॉल. तिथे मात्र फटका. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आलाय. आता 11 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. थँक्यू. 11 बॉल 18 धावांची अजूनही आवश्यकता. पहिल्या बॉल मध्ये चौकार आला अक्षय पाटीलचा. आता 10 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. किशोर पलटोलेने संपूर्ण सामन्याचा काय पालटच केलाय. एकटा नळला एकटा भिडला. तो म्हणाला मैदानाच्या आतमध्ये कोणी किती समोर येऊ द्या मी एकटा बस आहे. तो एकटाच बस आहे साऱ्यांना. दहा बॉल मध्ये 12 करायचे आहेत. या बेला फटका जबरदस्त खेळलाय जरूर. तो धाव मिळेल त्या ठिकाणी. 9 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. सामना शेवटच्या षटकातल्या शेवटच्या काही बॉल पर्यंत जाणार का पाहिलं जाईल. 9 बॉल मध्ये 11 धावा. अनेक जण म्हणतील सहज सोपं साधं आव्हान आहे. पण जर का एखाद दुसरे बॉल डॉट आले तर जवळचा सामना आहे ना आणखीन दूर जायला वेळ लागणार नाहीये. हा क्रिकेटचा खेळच असा आहे ना कधी कोणाची कशी वेळ बदलेल याचा काही नेमच नसतो. 9 बॉल मध्ये अजूनही 11 करायचे. 3 बॉलचा खेळ शेष आहे. या बेला फ्लिक केलाय बॉल उडवलाय. पुन्हा एकदा पाठवलाय षटकाराच्या दिशेने 6 धावा.
अभिनंदन. केलंय. चला प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी किशोर आपण या. 11 बॉल मध्ये 42 धावा बॅट मधून येत असताना पाहायला मिळाल्या. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे पठ्ठ्याने. प्लेअर ऑफ द मॅच साठी प्रत्येक मॅच साठी प्लेअर ऑफ द मॅच ही आकर्षक अशी ट्रॉफी मी शंकरजी भंडारी साहेब यांनाच विनंती करेन की आपल्या हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी वितरित करायचे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. चला आपण टॉस करून घ्यायचं आहे. अतुलजी कापसे साहेब यांच्या हस्ते टॉस केला येईल. सोलापूर 11 टॉस जिंकलाय. डिसिजन आपण लगेच कळवायचं आहे.